Welcome friends, welcome in the today's video. Friends, standard 8 and subject English. Friends, today we are going to learn and discuss on the 4.4, the unsinkable ship. Warming up and lesson explanation. मित्रांनो, आज आपण 4.4 यावरती चर्चा करूया. The unsinkable ship. Friends, open page number 90. Today we are going to learn and discuss on the warming up session of 4.4, the unsinkable ship. मित्रांनो, आज आपण न बुडणारे जहाज अनसिंकेबल शिप या पाठाची आज आपण माहिती घेणार आहे. पेज नंबर 90. वॉर्मिंग अप चिट चॅट. First activity. Have you heard or read about natural calamity? Have you heard or read about natural calamities? तुम्ही नैसर्गिक आपत्तीविषयी कधी ऐकलं आहे का किंवा कधी वाचलेलं आहे का? नॅचरल कॅलॅमिटीज, नैसर्गिक आपत्ती. तुम्ही आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीविषयी कधी ऐकलेलं आहे का, कधी वाचलेलं आहे का? Yes, I have read about natural calamities just like earthquake, drought, floods, etc. in newspaper. हो, वाचलेलं आहे. नैसर्गिक आपत्तीविषयी वाचलेलं आहे. मग तो भूकंप असेल, दुष्काळ असेल, महापूर असेल, तर याविषयी न्यूजपेपरमध्ये वर्तमानपत्रात वाचलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटीज इन अ लॉंग जर्नी? व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटीज इन अ लॉंग जर्नी? खूप दूरच्या प्रवासात कोणकोणत्या संभाव्य गोष्टी अपेक्षित असतात? In a long journey, some unexpected things are possible, especially the accidents, breakdown on the way, shipwreck, plane crash, etc. या घटना किंवा हे अपघात या पद्धतीचे खूप दूरच्या प्रवासात होण्याची संभाव्यता असते, प्रोबॅबिलिटी असते, पॉसिबिलिटी असते. नेक्स्ट क्वेश्चन. डू यू नो द सी वॉयेजेस? तुम्हाला समुद्र प्रवास माहित आहे का? येस, आय नो व्हॉट इन सी वॉयेज बट आय हॅव नॉट एक्सपिरियन्स यट. असं तुमचं उत्तर असू शकतं. हो, मला समुद्र प्रवासाबद्दल माहित आहे, पण तो नेमका अनुभव आजपर्यंत घेतलेला नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. हाऊ इज द जर्नी इन द सी डिफरंट फ्रॉम अदर्स? हाऊ इज द जर्नी इन द सी डिफरंट फ्रॉम अदर्स? इतर प्रवासापेक्षा समुद्रातील प्रवास अर्थात जलप्रवास हा कसा वेगळा आहे? इन अदर्स जर्नीज, स्पेशली ऑन द रोड, वी कॅन एक्सपेक्ट सम रिलीफ और हेल्प इन केस ऑफ ऍक्सिडेंट्स, बट जर्नी इन द सी थ्रू सीम्स कम्फर्टेबल can be fatal if anything goes wrong in the sea. Next one, question number 5. Why should we have alternatives in the journey? प्रवासात आपल्याला पर्याय असावेत का? If there is a breakdown or accident of the vehicles or anything goes wrong in the regular route, we should have some kinds of alternatives. For example, changing the route or vehicle. Of course, it is possible in the road journey or train journey only, but it is not possible in the coach. Next question. Read the lines given below. Imagine yourself in the situation and answer the questions based on your imagination. After the game's practice, my friends and I were hungry. We decided to go to a snacks outlet on the 3rd floor in a huge 6-story mall. On the way,
just as we paid our bill and were about to leave, there was a ear-shattering blast, a loud explosion on the first floor. हा एक उतारा दिलेला आहे आणि यावरती आधारित खाली दिलेले प्रश्नांच्या वरती आपल्याला चर्चा करायची आहे की खेळ संपल्यानंतर एक मॉलमध्ये थोडं स्नॅक्स खरेदी करण्यासाठी गेले. नेमकं बिल बाजूला तोपर्यंतच अगदी कानाला कंठाळ बसाव्यात अशा खूप मोठा एक स्फोटचा आवाज आला. व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन? आता अशा प्रसंगाला तुमची पहिली प्रतिक्रिया कोणती होती? व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन? Our immediate reactions was one of the shock and then we find out of the mall. पहिलीच रिॲक्शन खूप धक्कादायक अशी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डिड द पब्लिक पॅनिक? लोक कसे घाबरले होते? They were in a state of panic and ran helter and skelter to find the exit. Some were shouting and crying loudly. लोक खूप भयभीत झाले होते, इकडे तिकडे अस्ताव्यस्त फिरत होते आणि बाहेर पडण्याचा मार्ग ते शोधत होते, खूप घाबरलेले होते. What did some alert, sensible people do? काही दक्ष, काही सुज्ञ लोकांनी काय केले? They were trying to calm down the people and helping children and women to escape from the mall. शांत राहण्याचा प्रयत्न केला, लोकांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि लहान मुलं आणि स्त्रिया यांना मॉलमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी खूप मोठी मदत केली. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज द डॅमेज अँड डेंजर? तेथे कोणती हानी झाली आणि कोणतं भय निर्माण झालं? फायर ब्रोक अप ऑन द थर्ड फ्लोर अँड वॉज रोरिंग अपवर्ड्स. द ब्लास्ट हॅड डॅमेज्ड एव्हरीथिंग विथ स्ट्रक्चर ऑफ द मॉल. The fourth floor was in danger. आग लागलेली होती आणि चौथा मजला हा खूप धोकादायक अवस्थेमध्ये पोहोचला होता. Who came to the rescue? तेथे बचाव कार्यासाठी कोण आले? The police, the fire brigade and the local people came to the rescue. Next question, how many people were injured and killed? किती लोक जखमी झाले व किती लोक ठार झाले? 4 women and 2 men were injured. Fortunately, no one was killed. सुदैवानं कोणी मृत झाले नाही, पण जखमी तिथे झाले होते. And last question, what effect did the instance leave on your mind? या घटनेचे तुमच्या मनावर काय परिणाम झाले? की विचित्र आणि अनपेक्षित अशी घटना होती. तर we were shocked and were still trembling with fear, though we were out of danger. भलेही आम्ही त्या धोक्यातून बाहेर आलो होतो, तरी आमच्या मनावरती त्या प्रसंगाची, त्या घटनेची भीती आमच्या मनाच्या खोलवर गेलेली होती. We thank God for saving us from the danger. आणि आम्हाला त्या धोक्यातून आम्ही वाचलो याबद्दल परमेश्वराचे आम्ही आभार मानले. नेक्स्ट क्वेश्चन, question number 2A. The word unsinkable has a prefix as well as suffix. The root base word is sink. Give the root words of the following. काय प्रश्न आहे बघा आपल्याला या ठिकाणी. अनसिंकेबल हा जो शब्द आहे, या शब्दाला पूर्व प्रत्यय आणि उत्तर प्रत्यय, अर्थात आपण उत्तर प्रत्यय किंवा अंत्य प्रत्यय असे म्हणू शकतो आहे. त्याचा मूळ शब्द सिंक असा आहे आणि आपल्याला या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, तर त्या शब्दातला रूट वर्ड जो आहे तो आपण शोधून काढायचा आहे. पुन्हा लक्षात घ्या, अनसिंकेबल हा जो शब्द आहे, अनसिंकेबल, तर याच्यामध्ये अन हा प्रिफिक्स आहे, एबल हा सफिक्स आहे आणि रूट वर्ड मूळ शब्द सिंक आहे. तर पुढे आपल्याला जी शब्दांची यादी दिलेली आहे त्यामध्ये रूट वर्ड कोणते आहेत ते आपण शोधून काढूया. द फर्स्ट वन, अनकम्फर्टेबल. अनकम्फर्टेबल हा एक शब्द दिलेला आहे. फर्स्ट वी विल रीड आउट ऑल द 12 वर्ड्स गिवन हियर. अनकम्फर्टेबल, अनहॅपीनेस, इनसिक्युरिटी, inaccuracy, independence, emailer,
unloosen, disability, disappearance, unfriendly, इंटरॅक्टिव्ह अँड मिसअंडरस्टँडिंग हे दिलेले शब्द आहेत आपल्याला. आणि या शब्दामध्ये आपल्याला सफिक्स आणि प्रिफिक्स कुठले आहेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं रूट वर्ड कोणता आहे तो आपण शोधून काढायचा आहे. पे अटेन्शन. फर्स्ट वर्ड अनकम्फर्टेबल. आता अनकम्फर्टेबल मध्ये अन हा प्रिफिक्स आहे आणि एबल हा सफिक्स आहे. रूट वर्ड हा कम्फर्ट आहे. अनकम्फर्टेबल कम्फर्ट, unhappiness happy, insecurity secure, inaccuracy accurate, independence depend, emailer mail, unloosen loose, disability able, disappearance appear, unfriendly friend, interactive act, and last one misunderstanding understand हे रूट वर्ड आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 2A. राईट टू वर्ड्स ईच विथ द फॉलोइंग प्रिफिक्सेस. पुढील पूर्व प्रत्ययांचे प्रिफिक्स पूर्व प्रत्यय, पुढील पूर्व प्रत्ययांचे प्रत्येकी 2 शब्द लिहा. आपल्याला अँटी, डिस, नन आणि री हे आपल्याला प्रिफिक्स दिलेले आहेत आणि या प्रिफिक्सचा वापर करून आपण 2 वर्ड लिहायचे. कोणतेही आपण लिहू शकतो. अँटी आपण अँटीसेप्टिक हाही शब्द चालेल. त्यानंतर अँटी सोशल, इट्स ओके. नेक्स्ट डिस, डिसलाइक, डिस्करेज. नेक्स्ट वन नन और आपण नॉन असंही म्हणू. नॉन, नॉन इंग्लिश, नॉन व्हायलन्स, रिअरेंज आणि रिप्लेस असे आपण प्रिफिक्स लावून शब्द बनवलेले. तुम्ही यापेक्षाही ज्यादा शब्द बनवून सराव करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2C. राईट टू वर्ड्स ईच विथ द फॉलोइंग सफिक्सेस. पुढील उत्तर प्रत्ययांचे किंवा अंत प्रत्ययांचे प्रत्येकी 2 शब्द लिहा. फुल, OUS, लेस अँड LY. यांचे आपण 2 उदाहरण आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. फुल, फेथफुल, डाउटफुल, ब्युटिफुल या पद्धतीने आपण लिहू शकतो. OUS चे करेजियस, क्युरियस, लेस, सेन्सलेस, बेसलेस, LY, डेडली, प्रॉम्प्टली या पद्धतीने आपण कित्येक शब्द आपण इथं गोळा करू शकतो. सो फ्रेंड्स, here we have completed the warming up and chit chat session. Now open page number 92. 92 पानावरती या. आपल्याला द अनसिंकेबल शिप, न बुडणारं जहाज या जहाजाची कथा या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही सर्वांनी टायटॅनिक चित्रपट हा नक्की पाहिलेला असाल आतापर्यंत. त्यामुळं त्यावेळी घडलेली जी घटना आहे ही चित्रपटाच्या स्वरूपात 1998 हा जो चित्रपट प्रदर्शित झाला तर त्या चित्रपटामध्ये खूप काही बारकावे त्या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केलेला आहे. एक हृदयद्रावक घटनाही होती टायटॅनिक चित्रपटाची. अगदी कोणीही तो चित्रपट बघून बाहेर आल्यानंतर नक्कीच प्रत्येकाचे डोळ्यातून अश्रू येत होते. अशी घटना होती. पण न बुडणारं जहाज म्हणून त्याची ख्याती होती. पण एक काळाचा घाला झाला आणि हे जहाज हे बुडलं गेलं. द अनसिंकेबल शिप. ओपन पेज नंबर 92. न बुडणारं जहाज. पे अटेन्शन. ऑन 10 April 1912, the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to New York. She was called the Titanic. The word Titanic means huge. This was her maiden voyage. That is her first voyage. She set out to across the Atlantic Ocean and she carried more than 2,000 passengers. The Titanic was like a floating town. पहिल्याच परिच्छेदामध्ये पार्श्वभूमी या ठिकाणी दिलेली आहे. न बुडणारं जहाज हे दिनांक 10 एप्रिल 1912 रोजी जगातील सर्वात मोठ्या आलिशान जहाजाने इंग्लंडमधील
साऊथहॅम्प्टनहून न्यूयॉर्क इथं जाण्यासाठी आपलं प्रस्थान केलं. त्या जहाजाचं नाव होतं टायटॅनिक. आणि टायटॅनिक या शब्दाचा अर्थ हा अतिविशाल असा होतो. या जहाजाचा हा पहिलाच जलप्रवास होता. आपल्याबरोबर 2000हून अधिक प्रवासी घेऊन अटलांटिक महासागर पार करण्यासाठी ते जहाज अर्थात टायटॅनिक बाहेर पडलं होतं, निघालं होतं. टायटॅनिक जणू एक तरंग शहरच बनलेलं होतं असं या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला दिसतं. नेक्स्ट पॅरेग्राफ. Everyone called the Titanic the finest ship in the world. Everyone was proud of her. She was as tall as a building with 15 stories. Inside, she was like a large hotel with grand staircases, dining room, shop, and swimming pools. अति विशाल भव्य दिव्य असे टायटॅनिक जहाज होतं. काय काय सोयी सुविधा होते या ठिकाणी या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये सांगितलेले आपल्याला. तर सर्वजण टायटॅनिकला जगातील सर्वोत्कृष्ट जहाज म्हणून नावजत होते. सर्वांना त्याचा अभिमान वाटत होता. एखाद्या 15 मजली इमारती एवढी त्याची उंची होती. त्याचा अंतर्भाग जणू एखाद्या प्रचंड मोठ्या हॉटेल सारखा होता. भव्य जिने होते, विशाल भोजनगृह होते आणि दुकानं सुद्धा होती. त्याचबरोबर तरण तलाव सुद्धा त्या जहाजामध्ये उपलब्ध होते. असं सर्व सोयी सुविधांनी अति आरामदायी लक्झरी जहाज हे प्रवास या जहाजाचा सुरू झाला. नेक्स्ट. एव्हरीवन थॉट दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. दे कॉल्ड हर द अनसिंकेबल शिप. द शिप्स बिल्डर्स वेअर सो शुअर of this that they put only a few lifeboats on the ship. टायटॅनिक कधीच बुडणार नाही असं प्रत्येकाला वाटत होतं. न बुडणारं जहाज असं त्याला संबोधलं जात होतं. जहाजाची बांधणी करणाऱ्यांना सुद्धा त्याबद्दल इतका आत्मविश्वास होता, इतकी खात्री होती की त्यांनी फार थोड्या जीव संरक्षक बोटीची त्या ठिकाणी जहाजावरती तजवीज केली होती, व्यवस्था केलेली होती. आणि हीच गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात महागात पडली. नेक्स्ट पॅरेग्राफ. द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. द पॅसेंजर्स वेअर प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. दे फेल्ट सेफ. प्रवास सुरू होता. प्रवास खूपच आरामदायी होता. प्रवास हा खूप लक्झरी होता. जगातील सर्वोत्तम जहाजातून प्रवास करीत असल्याचा प्रवाशांना खूप मोठा अभिमानही वाटत होता आणि त्यांना सुरक्षितता सुद्धा वाटत होती त्यावेळेला. देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल. द स्काय वॉज क्लिअर अँड द सी वॉज काम. आणि ही 14 एप्रिल ची रात्रची उजाडली आणि त्यावेळी जी घटना घडली ती बघा. देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल. The sky was clear and the sea was calm. Many of the passengers were asleep. Captain Smith knew that there were icebergs nearby. Iceberg, a very large mass of ice floating in the sea. Iceberg आपण त्याला हिमनग असं म्हणू. So he told a man to keep a watch from the top of the ship. Suddenly at 11:40 p.m. the man saw something. He grew cold with fear. A huge iceberg stood right in the path of the Titanic. Iceberg! He yelled. आणि मग 14 एप्रिलची ती रात्र आली. आकाश निरभ्र होतं आणि समुद्रही शांत होता. बरेचसे प्रवासी हे निद्राधीन झालेले होते. जवळपास कुठेतरी हिमनग आहे हे कॅप्टन स्मिथना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी एका व्यक्तीला जहाजाच्या टपावरूनच त्याला लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं. त्यांनी दक्षता घेतली होती कॅप्टननी. अचानक रात्री 11:40 त्या व्यक्तीला समोर काहीतरी दिसलं आणि त्यानं भीतीनं तो गारटला. एक अतिप्रचंड हिमनग टायटॅनिकच्या वाटेत उभं ठाकलेलं होतं. हिमनग म्हणून तो जोरात ओरडला. कॅप्टन स्मिथ fought hard to steer, to turn. जहाज वळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कॅप्टन स्मिथ fought hard to steer
the Titanic away from the iceberg, but the ship changed direction slowly and her side scratched the mountain of ice. A shower of ice fell onto the decks and the iceberg cut holes along the ship's side. Water began to pour into the lower decks. Most passengers heard nothing and slept on. Scratched deep against a rough surface. काय झालं बघा या वेळेला कॅप्टन स्मिथने टायटॅनिकला त्या हिमनगापासून दूर नेण्याचा, दूर वळवण्याचा खूप प्रयत्न केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण जहाजानं अतिशय संतपणे आपली दिशा बदलली आणि त्याची एक बाजू हिमनगाला घासली गेली आणि जहाजाच्या वरच्या मजल्यावर मोठा हिमवर्षाव झाला आणि जहाजाच्या एका संपूर्ण बाजूला हिमनग छेद देऊन गेलं आणि एक छेद दिल्यामुळं खालच्या बाजूला पाणी शिरायला सुरुवात झाली. खालच्या मजल्यावर जोरात पाणी आत शिरू लागलं. कित्येक प्रवासी झोपेत असल्यामुळं त्यांना काय झालं ते समजलंच नाही. देन नेक्स्ट पॅरेग्राफ पुढच्या परिचयाला या. Captain Smith and his crew could not stop the water flooding through the ship. They knew the Titanic was in great danger. The unsinkable ship was sinking. At 12:15 a.m. हा घटनाक्रम बघा कसा कसा होत गेलेला आहे. At 12:15 a.m. Captain Smith sent urgent message on the ship's radio asking for help. Help, Titanic sinking, come quickly. Then he ordered the crew to wake all the passengers up. एक कॅप्टनने दक्षता घेतली. कॅप्टन स्मिथ आणि त्याचे खलाशी साथीदार जहाजामध्ये शिरणारा पाण्याचा जो प्रचंड प्रवाह होता ते रोखू शकले नाही. टायटॅनिक अतिशय मोठ्या संकटात आलं याची त्यांना पूर्ण जाणीव झाली. न बुडणारं जहाज आता बुडू लागलं होतं. रात्रीचे 12:15 वाजता कॅप्टन स्मिथने जहाजाच्या रेडिओवरून मदतीसाठी आणीबाणीचे संदेश पाठवायला सुरुवात केली. वाचवा वाचवा, टायटॅनिक बुडत आहे, त्वरित या. हेल्प, टायटॅनिक सिंकिंग, कम क्विकली, त्वरित या असा संदेश त्यांनी रेडिओवरून पाठवला. त्यानंतर त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रवाशांना उठवण्याचे आदेश केले. आता यानंतर मात्र काय काय घडलं बघा. नेक्स्ट वन ऑन पेज नंबर 93. A ship called the California was only 20 miles away, but she did not receive Titanic's message. Her radio was turned off and the radio operator was asleep. किती मोठं हे दुर्दैव होतं बघा. द कॅलिफोर्निया नावाचं जहाज फक्त 20 मैलावर त्यावेळेला होतं, पण त्या कॅलिफोर्नियाला, त्या जहाजाला टायटॅनिकचा संदेश मिळालाच नाही, कारण त्या कॅलिफोर्नियावरचं रेडिओ हा बंद होता आणि रेडिओ ऑपरेटर अर्थात रेडिओ चालक हा झोपला होता. त्यावेळेला जर त्या कॅलिफोर्नियावरचं जर रेडिओ सुरू असता तर हा संदेश त्यांना मिळाला असता. कदाचित ही इतकी मोठी जी हानी झाली, जीवितहानी ही टाळता आली असती, पण रेडिओ चालक झोपला होता आणि रेडिओ बंद होता, त्यामुळे त्या कॅलिफोर्निया जहाजाला हा संदेश मिळालाच नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ. Another ship called the Carpathia heard the Titanic's call and sailed at full speed towards her. Unfortunately, the Carpathia was far away and she took over 3 hours to reach the Titanic. काय झालं बघा. आणखी एका कॅपेथिया नावाच्या जहाजानं टायटॅनिकच्या या हाका ऐकल्या. तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि अतिचलत वेगानं ते त्यांच्या दिशेनं येण्यास निघालं. परंतु दुर्दैवानं कॅपेथिया खूप लांब अंतरावरती होतं, त्यामुळं टायटॅनिक पाशी पोहोचण्यासाठी या जहाजाला 3 तासापेक्षा अधिक वेळ लागला. 12:15 वाजता कॅप्टन स्मिथनी रेडिओवरती मेसेज पाठवला होता, एक आणीबाणी जाहीर केली होती, आणीबाणीचा संदेश दिला होता आणि तिथून 3 तासापेक्षा जास्त वेळ या जहाजाला टायटॅनिक जवळ यायला लागला. आणि दरम्यानच्या काळात काय काय घटना घडल्या बघा. Meanwhile, the Titanic was sinking rapidly. इतक्या जोरात पाणी आत शिरत होतं
या दरम्यानच्या काळात द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली. द क्रू लोअर्ड द लाईफ बोट्स इनटू द सी, बट there was only enough space in the boat for a few hundred passengers. The Titanic had more than 2,000 people on board. The ship began to move in a sloping beam position. एका बाजूला होणं. Into the sea, people began to jump from the decks into the ice-cold water. या दरम्यानच्या काळामध्ये काय झालं बघा, टायटॅनिक जलद गतीने बुडू लागलं होतं. खलाशांनी जीव संरक्षक बोटी समुद्रात उतरवण्यास सुरुवात केली. मात्र केवळ काहीशे प्रवाशांना नेता आलं किंवा नेता येईल एवढ्याच त्यांची क्षमता होती. टायटॅनिकवर त्यावेळी 2,000 पेक्षा जास्त प्रवासी होते. जहाज समुद्रात झुकायला सुरू झालं होतं. लोक कठड्यावरून खाली समुद्राच्या बर्फासारख्या थंडगार पाण्यामध्ये उड्या टाकू लागले होते. प्रत्येक जण जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. With its lights still shining, the Titanic stood upright for a few minutes. Then, at 2:20 a.m. on 15 April, she vanished into the sea. About 1,500 people drowned. Captain Smith and most of his crew went down with the ship. किती दुर्दैवी घटना घडली बघा. जहाजावरील दिवे चमकत होते तेव्हा टायटॅनिक काही मिनिटं समुद्रात ताट उभं होतं. टायटॅनिक चित्रपटामध्ये सुद्धा तुम्हाला तो शेवटचा सीन डोक्यात पाहिला असेल तुम्ही, की काही मिनिटं हे समुद्रात ते जहाज ताट उभा होतं. मात्र 15 एप्रिलच्या रात्री 2:20 ते समुद्रात पूर्णपणे दिसेनासं झालं. जहाजावरचे जवळजवळ 1,500 लोक बुडाले. कॅप्टन स्मिथ आणि त्याचे बरेच कर्मचारीही जहाजाबरोबरच पाण्याखाली गेले. खूप मोठी दुर्दैवी घटना घडली त्या काळात. द कॅल्कथिया arrived at 3:40 a.m. 2:20 पूर्ण जहाज बुडलं होतं आणि 3:40 हे मदतीसाठी जहाज त्या ठिकाणी पोहोचलं. द शिप्स क्रू फाउंड द लाईफ बोट्स अँड सेव्ड 700 people in them. They also found chairs and pieces of wood floating on the water, but almost all of the people in the water had drowned or died of cold. The Carpathia was too late to save them. 3:40 कॅपेथिया पोहोचले त्या ठिकाणी. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी जीव संरक्षक बोटी शोधून त्यांच्या मदतीनं 700 लोकांचे प्राण त्यावेळेला वाचवले. त्यांना काही खुर्च्या आणि लाकडाचे तुकडेही पाण्यात तरंगत असलेले सापडले, पण जवळपास सर्व माणसं ही पाण्यात बुडून किंवा थंडीनं गारठून मरण पावलेली होती. त्यांना वाचवायला कॅपेथियाला खूपच उशीर झाला होता, खूप वेळ लागला होता, पण तरी सुद्धा साधारण 700 वर लोकांना त्याने वाचवलं होतं. नेक्स्ट पॅरेग्राफ. The sinking of the Titanic made people think harder about the safety of passengers on ships. They asked why ships carry such few lifeboats and why they turn off their radios. In 1913, it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. It was also decided that ships must keep their radios working every hour of the day and night. त्यानंतर हे जहाज बुडालं. साधारण 700 वर लोकांना वाचवण्यात आलं. त्या बुडणाऱ्या टायटॅनिकनं जहाजावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी गंभीरपणे विचार करण्यास लोकांना यावेळेला भाग पाडलं. जहाजावरील जीव संरक्षक बोटी इतक्या कमी का नेल्या होत्या आणि रेडिओ बंद कसे काय ठेवले, असे अनेक प्रश्न लोक विचारू लागले. 1913 मध्ये प्रत्येक जहाजावर सर्व प्रवाशांना नेता येईल एवढी क्षमता असलेल्या जीव संरक्षक बोटींची व्यवस्था असली पाहिजे असे निश्चित करण्यात आलं. तसंच जहाजांनी आपले रेडिओ
दिवस आणि रात्रीचा प्रत्येक तास चालूच ठेवले पाहिजेत असेही ठरवण्यात आलं. इन 1985, scientists sent a submarine to look for the wreck of the Titanic. They found the ship lying in two pieces on the ocean floor at the depth of around 4,000 meters or 13,000 feet. Later, they took photographs of the wreck and brought small parts of it to the surface of the water. 1985 मध्ये शास्त्रज्ञांनी टायटॅनिकचे भग्नावशेष शोधण्यासाठी एक पाणबुडी पाठवली होती. त्यांना ते जहाज समुद्राच्या तळाशी जवळपास 4,000 मीटर अर्थात 13,000 फुटा खोल वरती 2 तुकडे झालेल्या अवस्थेत आढळलं. त्यानंतर त्यांनी त्या सांगाड्याचे फोटो काढले आणि त्याचे काही लहान भाग पाण्याच्या बाहेर आणले. ओपन पेज नंबर 94. There are many stories of bravery on that terrible night in April 1912. In 1998, the director James Cameron made a famous film on the Titanic's maiden voyage. It is a very sad film. Almost everyone who sees the film leaves the cinema in tears. एप्रिल 1912च्या त्या भयंकर रात्रीच्या अनेक साहस कथा त्या प्रचलित आहेत. 1998 मध्ये दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी टायटॅनिकच्या त्या पहिल्या प्रवासावर आधारित एक गाजलेला चित्रपट निर्माण केला. तो अतिशय गंभीर आणि विषण्ण करणारा चित्रपट होता. अर्थात आहे. तो चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात हे अश्रू असतात. एक दुर्दैवी घटना आहे टायटॅनिकच्या बाबतीत घडलेली. ही कथा या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. फ्रेंड्स, ऑल ऑफ यू मस्ट रीड दिस स्टोरी वन्स अगेन and we will discuss the English workshop in the next video. Thank you very much for watching this video. Thank you.